आपल्या विविध मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं होतं आणि या प्रकरणी बेस्ट कामगारांचा 9 दिवसांचा पगार कपात करण्याची शक्यता ही वर्तवण्यात येत होती। यावरती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारची बाजू घेत कामच केलं नाही तर पगार कुठून मिळणार असं वक्तव्य केलंय। या बाबतीत शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेते त्यावर आमची भूमिका राहील असंही स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। या संदर्भात जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी। पाटील आपल्यासोबत बोलायला आपण त्यांच्याकडून थेट विचारू। दादा मला एक सांगा की आपल्या हक्काच्या मागण्यासाठी बेस्ट कर्मचारी त्या ठिकाणी 9 दिवस संप करतोय आणि त्यांची आता पगार कपात होईल, काय प्रतिक्रिया आहे? टेक्निकली विचाराल काम केलेलं नाही, संप केलेला आहे, पगार मिळणार नाही, परंतु त्या मागण्या जरा BSTच्या मॅनेजमेंटने आणि महानगरपालिकेत शिवसेनेने जर तात्काळ त्याच्यावर अभ्यास करून योग्य तो निर्णय जो 9व्या दिवशी करायचा तो जर पहिल्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी किंवा अशी परिस्थिती निर्माण होऊन दिली नसती तर लोकांना संप करायला लागला नसता। त्यामुळे आता हा कॉल शिवसेनेने आणि महानगरपालिकेने घ्यायचा आहे। तसं बघितलं तर BSTच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मुंबई शहरात सहानुभूती आहे, पण त्याचबरोबर 9 दिवसाचा जो अडथळा निर्माण झाला आणि काम झालं नाही त्याबद्दल टेक्निकली BSTच्या कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा, कारण कामावरच कोण आलेलं नाही, हा तिढा आहे। आम्ही याच्यावर आज भाष्य करत नाही। शिवसेना महानगरपालिका आणि BST कसं सोडवते हे बघू आणि मग याच्यावर आम्ही बोलू। राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा।